आंब्यापासून बनलेला असं आमरस तर तुम्ही बऱ्याच वेळ खाल्ला असाल, पण तुम्ही कधी अशी त्याच आंब्याच्या रसापासून आणि खोबऱ्यापासून बनलेले लाडू बनवून खाल्लेत का? नसतील खाल्ले तर एकदा बनवून बघा. खरं सांगते, एकदा जर का तुम्ही खाल्ले नाही तुमचे फेवरेटच होऊन जातील. तर ह्या लाडूला बनवायसाठी बघा, चांगले असे 2-3 फ्रेश आंबे घ्यायचे आणि त्यांचं वरचं साल काढून घ्यायचं आणि त्यांना कापून घ्यायचं. आता लगेच एक मिक्सरचं जार घ्यायचं, त्यामध्ये कापलेले आंबे टाकायचे आणि 1 वाटी साखर टाकायची, थोडीशी इलायची टाकून त्याला बारीक करून घ्यायचं. आता लगेच एका कढईमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं खोबरं घ्यायचं आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं चांगलं भाजलं का मग त्याच्यात बारीक केलेली आंब्याची पेस्ट टाकून द्यायची, चांगलं हलवून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यात 1 चमच मिल्क पावडर टाकायची, तिला पण याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता शेवटला याच्यात अर्धा चमच तूप टाकायचं, त्याला चांगलं याच्यात मिक्स करून घ्यायचं. आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हळूहळू तुम्हाला पाहिजे त्या शेपचे याचे लाडू बनवून घ्यायचे. आता शेवटला लाडूला असं खोबऱ्याच्या किसमध्ये कोट करून घ्यायचं आणि मग काय तर झाले आपले आंबे आणि खोबऱ्यापासून बनलेले असे लाडू तयार. तर तुम्ही पण या आंब्याच्या सीझन मध्ये असे लाडू एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.